ब्रह्मगिरी पर्वत चढताना बघा माझ्यासोबत काय झालं। नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले, तर आज आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी हिलला। हे पर्वत त्र्यंबकेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर स्थित आहे आणि ह्या पर्वताची उंची 1400 मीटर आहे। ब्रह्मगिरी हिलची महिमा खूपच जुनी आहे, कारण म्हणतात की भगवान श्रीरामांनी ह्या हिलच्या शिखरावरती ध्यान केलं होतं। तर चला जाऊया। आणि थोडं वरती चढलोच तर हा मला वॉटरफॉल बघायला भेट, आणि इथे तर मी पूर्ण भिजून गेलो। पावसाचं पाणी काय वॉटरफॉलचं पाणी काय माहिती, आणि ते चालता चालता माझा पाय सटकला आणि मी डायरेक्ट खाली पडलो। तो विषय आला की मी कंटेंट साठी पडलो। तर मित्रांनो, ह्या हिलच्या शिखरावरती असलेल्या ब्रह्मगिरी गुफांचं विशेष महत्व, इथे आपल्याला अनेक प्राचीन शिलालेख आणि भगवान श्रीरामांचं दर्शन मिळेल। आणि आम्ही चढत चढत डायरेक्ट पोहोचलो ब्रह्मगिरी हिलच्या टॉप। मग इथे महादेवच्या मंदिराचे दर्शन वगैरे घेतले, नंतर मग इथं मक्काचं कणीस घेतलं काकाकडनं खाय। ते खात खात त्या काकापाशी जाऊन बसलो, कारण की बाहेर खूप थंड होतं। आम्हाला असं दृश्य बघायला भेटलं जिथं पाणी रिव्हर्स येतो, रिव्हर्स वॉटरफॉल। आमच्या पोरांनी डायरेक्ट रेनकोटच फेकणं चालू केलं त्याच्यामध्ये, आणि माझ्या हाताचं मक्काचं येत होतं। म्हणलं बघू येतं काय वापस, पण ते कशाचं काय ते गेलं खाली डायरेक्ट। मग मी पण काढलं रेनकोट आणि दिलं फेकून। हे बघा आमचा ड्रायव्हर लोकांनी ठेवलेलं दगड बघून बघा केवढे दगड ठेवते। नंतर मग हे दर्शन वगैरे घेऊन निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। तर बस मग या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण भेटूया 4 दिवसांनी ट्रिपच्या डे 2 मध्ये। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा।